ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदावर कुणाची वर्णी? नेत्रा ठाकूर, अस्मिता केंद्रे यांच्या नावांची चर्चा। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालय कार्य विभागातर्फे खेडमध्ये नमन महोत्सव संपन्न। छत्रपती शिवजयंती नियोजनाची सभा मराठा भवन येथे संपन्न। खेड तालुक्यातील अवजड मायनिंग वाहतुकीबाबत उपविभागीय अधिकारी खेड यांना निवेदन सादर। आणि रोटरी स्कूलमध्ये राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य योजनेअंतर्गत मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। भाजपा शिवसेना युतीचे 45 सदस्य विजयी झाल्याने महायुतीची सत्ता निश्चित मानली जात असून अध्यक्षपदासाठी गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गटातून विजयी झालेल्या नेत्रा नवनीत ठाकूर आणि मंडणगड तालुक्यातील भिंगळोली गटातून निवडून आलेल्या अस्मिता केंद्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेतर्फे अध्यक्षांना 1.25 वर्षाचा कार्यकाळ दिला जाणार आहे। या निवडणुकीत शिवसेनेने 46 जागांवर उमेदवार उभे केले होते। त्यापैकी 41 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने जिल्ह्यात एक हाती वर्चस्व राखलं आहे। भाजपला 4 जागांवर यश मिळालं असून मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी मैत्रीपूर्ण लढ्यात 5 जागांवर विजय संपादन केलाय। त्यामुळे महायुतीकडे एकूण जवळपास 50 जागांचा भक्कम आकडा आहे। जिल्हा परिषदेवर शिवसेनेचं वर्चस्व असल्याने अध्यक्षपद शिवसेनेकडेच जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। यावेळी अध्यक्षपद महिलांसाठी ओबीसी राखीव असल्यामुळे नेमकी कुणाची निवड होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालन कार्य विभाग आणि सांस्कृतिक संचालन कार्य संचालनालय यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या खेड येथील नमन महोत्सवाचं उद्घाटन खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला आणि असगणी येथील ज्येष्ठ नमन कलावंत विठ्ठल नायनाक यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। शासनाच्या माध्यमातून गेली 3 वर्ष नमन महोत्सवाचं आयोजन करून नमन लोककला नव्या रंगामध्ये रसिकांसमोर आणण्याचं काम शासनाचा सांस्कृतिक विभाग करत आहे। रत्नागिरी चिपळूण नंतर यावर्षी नमन महोत्सव खेडमध्ये होत आहे। या नमन महोत्सवाचं उद्घाटन सोमवार दिनांक 9 रोजी खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला आणि ज्येष्ठ नमन भारूड आणि नाच कलावंत विठ्ठल गणपत नायनाक यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रथम दीप प्रज्वलन आणि नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, अखिल नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, नमन लोककला संस्था रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पीटी कांबळे, ज्येष्ठ नमन कलावंत विठ्ठल नायनाक, नमन लोककला रत्नागिरी जिल्हा खजिनदार ॲडव्होकेट भाई कुळे, ज्येष्ठ कलावंत श्रीधर खापरे, नमन लोककला संस्था मुंबई महासचिव शाहिद खेरटकर, नमन तालुका चिपळूण अध्यक्ष भिकाजी भुवड, नमन तालुका खेड अध्यक्ष संजय बुरटे, कुंदन सातपुते, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक नंदकिशोर जुवेकर, सोबत सहकारी निरंजन सागवेकर, आदित्य आखाडे, केदार साळवी असे अनेक मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे नमन महोत्सवाच्या समारोप दिनी नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, भाजप नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, माजी नगराध्यक्ष सौ गौरीताई पुळेकर, नंदू साळवी, दादू नांदगावकर, खेड तालुका पत्रकार संघाचे सल्लागार उत्तम कुमार जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रतिवर्षाप्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंती नियोजनाची सभा मराठा भवन खेड येथे दिनांक 11 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा भरणे येथील पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथे पारंपरिक सजावट करण्यात येणार आहे। प्रतिवर्षाप्रमाणे मिरवणुकीसाठीची परवानगी पत्र माननीय प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहेत। मिरवणुकीसाठी ढोल, रथ, डीजे, लाऊडस्पीकर, झेंडे, टोपी, बैलगाडी यांचं नियोजन करण्यात आलं आहे। सालाबादप्रमाणे फेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्वांनी वैयक्तिक योगदान देऊन स्वेच्छेने फेटे बांधायचे आहेत। शिवजयंती प्रसिद्धीसाठी खेड शहर भरणे नाका येथे सन्माननीय नूतन नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध मंडळांचे अध्यक्ष, प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी, शिवप्रेमी मान्यवर यांनी आपल्या वतीने आपल्या शेजारील चौकात, आळीत
नाक्यावर आपल्या मंडळाचा, प्रतिष्ठानचा, संस्थेचा बॅनर लावून शिवजयंती मिरवणुकीची शोभा वाढवावी असं नम्र आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे सर्वांनी सहभागी होऊन शिवजयंती उत्सव साजरे करण्यासाठी सर्व नागरिक आणि शिवप्रेमींना सहकार्य करण्याचं आवाहन शिवजयंती उत्सव समिती खेड यांच्या वतीने करण्यात येत आहे। माननीय उपविभागीय अधिकारी खेड माननीय वैशाली पाटील यांना बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी खेड तालुक्यातील अवजड मायनिंग वाहतुकीबाबत माजी बांधकाम व आरोग्य सभापती आणि नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्या सौ मानसी महेश जगदाळे, पंचायत समिती सदस्य संग्राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आलं। खेड तालुक्यातून अवजड मायनिंग वाहने ही दैनंदिन मोठ्या प्रमाणात दिवसा जात असल्यामुळे त्या वाहनांमुळे होणाऱ्या धुळीच्या मोठ्या त्रासामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। सध्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने सदरची वाहतूक ही रात्री 12 ते सकाळी 5:30 या वेळेत करण्याबाबत स्पष्ट निर्देश आपण आपल्या स्तरावरून संबंधितांना देण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, फुरुस विभाग प्रमुख सुधीर उर्फ नाना कदम, पंचायत समिती माजी सदस्या सौ सुषमा कदम, भरणे ग्रामपंचायत सदस्य महेश जगदाळे, विश्वास कदम, विजय येरुणकर, साईराज खेडेकर, साई साळवी तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य योजनेअंतर्गत मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न झाली। सदर शिबिरासाठी प्रमुख मान्यवर जिल्हा समन्वयक संजय वानखेडे आणि तालुका समुपदेशक सौ अनुपमा पांडे यांचं स्वागत रोटरी स्कूलचे माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर यांच्या हस्ते रोपटे आणि पुस्तकरूपी भेट देऊन करण्यात आलं। प्रमुख मान्यवर संजय वानखेडे आणि सौ अनुपमा पांडे यांनी शिबिर प्रसंगी उपस्थित असलेल्या इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांनी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, दैनंदिन जीवनातील विविध घटक आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात, सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानामुळे विविध आव्हानांना सामोरं जावं लागत आहे, दिवसेंदिवस स्क्रीन टाइम वाढत असून मैदानी खेळांपासून तसेच शारीरिक हालचालींपासून मुलं दूर राहत आहेत, अशा वेळी आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे। चिडचिड, सामाजिक सहभाग कमी होणं किंवा मूड स्विंग सारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये। विद्यार्थ्यांना आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे तणाव आणि आव्हानांना सामोरं जाताना सकारात्मक वर्तन अंगीकारणे आवश्यक आहे। नियमित शारीरिक हालचाल, पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप यांचा समावेश असलेली दिनचर्या तयार केल्याने मुलांच्या सर्वांगीण आरोग्यास हातभार लागतो। तसेच आपल्या कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। सदरच्या कार्यशाळेप्रसंगी रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ भक्ती करंबळेकर यांनी केलं। संस्थेचे चेअरमन माननीय श्री बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शनपर कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीला प्रांत 3234D1 MJF प्रांतपाल लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले यांच्या अधिकृत भेटीचा औचित्य साधून दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि मोंजिनीस केक शॉपचे मालक आणि लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ओंकार गोंदकर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद आदर्श शाळा भरणे नंबर 1 येथे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये इयत्ता 1ली आणि 2री या छोट्या गटातून राधिका नवनाथ रेमजे प्रथम, शिवन्या धर्मेंद्र पवार द्वितीय, ईशा सुरेश कुमार सादिगले तृतीय, तर इयत्ता 3री आणि 4थीच्या मोठ्या गटातून निविदा दिनेश मोरे प्रथम, प्रचिती संजय दरेकर द्वितीय आणि श्रेया अनिल भोसले हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे। स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लबचे MJF प्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष सुरेश चिकणे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम आणि इतर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। शिवसेना उपनेते संजयराव कदम यांनी धामणदेवी जिल्हा परिषद गटातून बहुमताने निवडून आलेल्या उमेदवार
सौ जाई राजेंद्र आमरे यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सदर प्रसंगी उत्तर रत्नागिरी युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आमरे, रत्नाकर महाकाळबुवा तसेच ज्येष्ठ आणि आजी माजी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीला प्रांतपाल 3234D MJF प्रांतपाल लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले यांच्या अधिकृत भेटीचा औचित्य साधून दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष राजा जोईसर आणि खजिनदार माणिक लोहार यांच्याकडून कर्करोग रुग्ण श्रीमती उज्ज्वला वेल्हाळ राहणार भोसते खेड यांना MJF प्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली। या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, झोन चेअरमन मिलिंदभाई तलाठी, खजिनदार माणिक लोहार, माजी अध्यक्ष राजा जोईसर, डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, समाजसेवक राजूभाई बुटाला, बुवा शिंदे, वसंत लिंगायत आदी उपस्थित होते। सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी माध्यमिक शिक्षण विभाग व JSW फाउंडेशन जयगड यांच्या वतीने जिंदाल कंपनी जयगड रत्नागिरी येथे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी स्पंदन धामणे आणि मार्गदर्शक शिक्षिका सौ शर्वरी धामणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। नागपूर येथे पार पडलेल्या 53व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात स्पंदनने कॅशू शेलोरा प्रकल्पासाठी सलग दुसऱ्यांदा राज्यस्तरावर 5वा क्रमांक पटकावला। या प्रकल्पाने तालुका व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं। रत्नागिरी जिल्हा शिक्षण अधिकारी मेंगाडे यांच्या हस्ते स्पंदनला रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पंदनचं अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीला प्रांतपाल लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले यांच्या अधिकृत भेटीच्या अनुषंगाने लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे यांचे मित्र प्रशांत तुकाराम दर्गे यांनी त्यांचे वडील कैलासवासी तुकाराम विठोबा दर्गे आणि आई कैलासवासी लक्ष्मी तुकाराम दर्गे यांच्या स्मृती दिनानिमित्त नवभारत हायस्कूल भरणी येथील निवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील मुलांकरिता जिन्नस आणि फळांचं वाटप केलं। या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष सुरेश चिकणे, डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट, उत्तम कांबळे, नवभारत संस्थेचे गोरिवले सर, इतर शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।